नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मिळत असाल. तर सकाळचं टायमिंग होतं, तर मी आणि शेजारच्या ताई चाललो होतो हॉस्पिटलमध्ये आणि हर्षू पण आमच्यासोबत होता. इशू स्कूलला गेलेली होती, तर हर्षूला यांना मजा वाटत होती, गाडीत बसला होता त्याच्यामुळं. तर काही काही गोष्टी आपल्या आयुष्यात नकळत घडत असतात, तर जसंच माझ्या बाबतीत काहीच झालं. त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या टायमिंगला पण आम्ही फौजींसोबत आलो हॉस्पिटलला. तिथलं सगळं झालं. रात्री अचानक प्लॅन ठरला गावी जाण्याचा, तर बॅग पॅकिंग वगैरे झाली. फौजी आम्हाला सोडायला एअरपोर्टला आले. त्यांना तर काही सुट्टी भेटली नाही आणि हाच तो क्षण होता, तो नको नको असा वाटणारा. आणि आम्ही सगळे चाललो होतो आणि फौजींना सुट्टी भेटली नव्हती, तर जाताना खूप मन उदास होतं. पण काही गोष्टी अशा असतात की जे म्हणजे केल्याशिवाय पण भाग नसतो. त्याच्यामुळं मग आम्ही तिघंजणं आलो फ्लाईटने आणि फौजी बाहेरच्या साईडला उभा होते. तर एअर इंडियाचं तिकीट होतं आमचं तिघांचं. रात्री अचानक ठरलं आणि सकाळी 6ची फ्लाईट होती आमची. तर हर्षू बघा कसा चालतो, हे स्लायडिंगचं होतं, त्याच्यावरती त्याला उतरवलं होतं मी आणि चाललं म्हणजे त्याच्यावरती थोडासा आणि पोचलं. मग नंतर आमचं गेट नंबर 47ला एरोप्लेन होतं, तिथं तर गेलो आम्ही तिथं आणि त्याच्यानंतर मग बसलो वगैरे आणि म्हणजे 1 ते पाऊण तासामध्ये आहे ना आम्ही पुणे एअरपोर्टला जाऊन पोचलो आणि तिथं मग दादा आलेले होते आम्हाला घ्यायला. तिथं आलो तर बघतोय भरपूर असा पाऊस चालू होता पुणे एअरपोर्टला आणि जाताना फ्लाईटमध्ये नजारा तर खूपच छान होता. तर म्हटलं तो पण थोडासा शूट करावा तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी. तर ढगांची अशी पूर्ण चादर अंतरलेली होती. खूप छान असं दृश्य दिसत होतं एरोप्लेनमधून. यावेळेस मागच्या वेळेस आलतो त्यावेळेस आमची रात्रीची फ्लाईट होती, त्यामुळं काही अंधारचं दिसलं नव्हतं. यावेळेस आता सकाळ सकाळी होती 6ला, तर ना किती छान दिसते बघा बाहेर. आणि त्याच्यानंतर मग आमची फ्लाईट आली आता पुण्यामध्ये. तर पुण्यामध्ये आल्यानंतर बघा कसं पावसाचं वातावरण आहे, पूर्ण ढग असे पळताना दिसत होते आणि पाऊस पण चालू होता. तर व्हिडिओ तुम्हाला येतीलच, पण थोडेफार लेट होतील, तर काही अशा मेडिकल प्रॉब्लेममुळं. तर चला, तर मग आता पुण्यामध्ये येऊन पोचलेले आम्ही आणि आता दादा आलेले तर आम्हाला घेण्यासाठी. तर बाकीचे जे काय पुढचं असेल ते नंतर तुमच्याबरोबर शेअर करेलच मी. तर पाऊस बघा किती चाललेला आहे पुण्यामध्ये आणि हर्षूला झालं होतं की कधी एकदा पोचेल आणि घरी, कारण त्या दोघांना पण आधी जायची घाई खूप लागली होती. चला, तर मग या ब्लॉगचा इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण.